चला गाईज, 11:15 वाजल्यात रात्रीचे. 12:15 झालं. 12:15 किती पब्लिक आहे. पण एक प्रॉब्लेम झालाय, मागचा डिस्क ब्रेक जाम झाले पूर्ण. किती शांत झालंय लोणावळा. तांबरा भाई थोड्याच वेळात आता खंडाला घाट चालू होईल. जाम झालंय असं वाटतं. ब्रिजवर डांबर टाकून वाट लावले ब्रिजची पूर्ण. चला गाईज, 11:15 वाजल्यात रात्रीचे. आज आहे चैत्र पौर्णिमा. भैरी देवाची पालखी पण झाली. आईची भेट घेऊन आला भैरीदेव पुन्हा मंदिरात. आता आम्ही निघतो घरी जायला. चला. चला गाईज, एकविरा आईचं दर्शन झाला, भैरी देवाचं दर्शन झालं, आता सगळ्यांचं दर्शन झालं. आता निघालो घरी जायला. एवढे रात्री, पहिली वेळ एवढे रात्री आम्ही चाललो. 2 जण आहोत, ते पण घाटातून जायचं आहे. बघूया जाऊन प्रवास करून. म्हणून चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. 12:15 झालं. 12:15 किती पब्लिक आहे लोणावळ्यामध्ये. अजून पण चायनीज वगैरे सर्व गर्दी पडले लोकांची. एवढी रात्र झाली कधी पण. थोडीच वेळेला दादा घाट येईल. घाटाला का दाखवतो तुम्हाला किती शांत झालंय लोणावळा. तांबरा भाई सब भाई ऐसा नाही करणे करे. काठीची जत्रा पहिला आम्ही लहान होतो तेव्हा ऐकायचो की काही लोक 8-8 दिवस इथं राहतात. कोण? कोळी लोक. आगरी कोळी लोक 8-8 दिवस जत्रेपासून, जत्रेच्या 2 दिवस आधी जायचे. काठीची जत्रा झाल्याशिवाय यायचे नाही. बघा थोड्याच वेळात आता खंडाला घाट चालू होईल. नजारा बघा रात्रीचा. एवढी रात्र झालंय तरी पण गाड्या आहेत रोडला. आम्हाला पण टेन्शन नाही. बघा आता पोहोचलो आम्ही सनसेट पॉइंट. बघा रात्री एवढ्या लोक बसलेत तरी पण या पॉइंटला. कमाल आहे. चॅनल चालू केलं फर्स्ट टाइम आहे. रात्रीचा प्रवास करतो आम्ही, पहिली वेळ. 2 जण. काही टेन्शन नाही. रात्री प्रवास करायला भरपूर गाड्या आहेत आपल्या जोडीला. एकविराईच्या जत्रेला येताना मी प्रॉब्लेम टाकलेल्या गाडीला काम आलंय. एवढे रात्री बघा, एवढे रात्री सायकल वर लोक एकत्र सायकलिस्ट आहेत, ट्रॅव्हल करतात एवढ्या रात्री. हे बघा किती. खंडाला घाट याच्यासाठी तर फेमस आहे. आपल्याला बाईकवर ट्रॅव्हल करायला कंटाळा येतो, सायकलवर कसे करत असेल विचार करा एवढे रात्री. अर्धा घाट पार केला आता आम्ही. हिमालयन 450. एवढा अशा बॅग पाहिजे ना, ही साईज मस्त. थोड्या दिवसांनी आपण पण घेऊ अशा बॅग, अजून लांब लांब जायला वस्तीला. चला. दिवसापेक्षा आता रात्री बरं वाटतं इथं खंडाला घाटात.
पटपट आता पोहोचतो आम्ही. रसायनीचा रोड लागला का स्पीड वाढवू, घाट संपला का. सार्थक वाट बघतोय घरी. बघा लोक रात्री पण लोणावल्यात एवढा घाट चढून एन्जॉय करायला जातात ना. आपण झोपतो जरा 11 वाजलं का. घाट आता उतरलो आम्ही, पण एक प्रॉब्लेम झालाय. मागचा डिस्क ब्रेक जाम झाले पूर्ण गाडीचा. प्लेट एवढी गरम झालंय जबरदस्त. चला आता पोहोचल्यावर मी रसायनी रोड चालू झाला. आता टेन्शन नाही, आता काही सरळच जायचं पनवेल पर्यंत. चला आता भेटू चौक आल्यावर किंवा रसायनी आल्यावर दाखवतो तुम्हाला. गाडीचा प्रॉब्लेम वाढत चाललाय ब्रेकचा. पाण्याची बॉटल घेऊन पाणी टाकून बघूया. पाणी टाकल्यावर तो सोडतो आपोआप. बघू दे बघू पाणी. ना एक बिस्लरीची द्यावशी आणि एक नलांची भरून मांगी. टायर जाम झालंय असं वाटतं. एक बिस्लरी द्या ना. तुमच्याकडे नलाचं पाणी आहे, द्या ना जरा हे पण भरून. ते ब्रेक जाम झालाय ना, त्याच्यावर टाकायला लागतं. आता जरा फ्री झाला, थोडा अजून थंड करू द्याला. टाइम झाला 12:30. अर्ध्या तासात एवढे आलो आपण. 11:45 निघलेलो. चला करू आता पुढचा प्रवास. आता मागचा ब्रेक दाबू नाही शकत, परत जाम होईल. फ्रंट ब्रेक वरच जायला लागेल. काहीच पोचल्या होता आम्ही चौक. थोड्याच वेळात रसायनी येईल, 10 मिनिटात. पनवेल राहिलाय 15 किलोमीटर इथून. बघा शेडून टोल नाका. चला पोहोचलो आता पनवेल. हा ब्रिज नाही चढाचा. आता जाताना JNPT हायवेने नको, टाइम जास्त झालाय. आता जाऊ पनवेल मधून. पळसपा फाटा. फर्स्ट टाइम लेट नाईट ब्लॉग बनवतो मी. हा बघा, हा राईट मारायचा आहे. पनवेल लेफ्ट मारला तर चाल डायरेक्ट गोव्याला. आपल्याला गोव्याला नाही जायचा, आपल्याला जायचं आहे आपल्या घरा. बघा पोचलो आता आपण पळसपा फाटा. हे ब्रेक घ्यायचा काय का नको. चला आता डायरेक्ट भेटू आपल्या एरियात, नवी मुंबईत. फायनली भाई पोचलो आता आम्ही कलंबोली. आता इथून मारा चाललंय हा बघा JNPTचा रस्ता. इकडे जाताना आम्ही तिथूनच गेलतो. पोचलो आता कारगर. रात्री पण बघा किती ट्रॅफिक असते. 1:30 वाजला. 1:30 ब्रिज वर डांबर टाकून वाट लावले ब्रिजची पूर्ण. हे बघा DY पाटीलच्या पण, या कारगरच्या ब्रिजची पण लोकांची कंबर बेंड व्हायला लागते. वाट लावलंय, डांबर टाकलाय आणि मधले जॉईंटला खड्डा ठेवलाय. त्याला पोचल्यावर बोनकोडे.
आता इथून राईट मारून डायरेक्ट कोपरखिरणे डीमार्ट आणि आपल्या घरी. तर आता भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पहिली थँक्स फॉर वॉचिंग.